मॅडम आपल्या गावामध्ये मार्च 2019 मध्ये कामावरती रुजू झाल्या। आमच्या कामामध्ये एक कडक म्हणजे वक्तशीरपणा होता। आपल्या गावाला त्यांनी मोलाचं सहकार्य केलं। घोरपडी हे कवटेमंकाळ तालुक्यातील लास्ट टोकातील गाव। नूतन सरपंच जी निवड झाली तीन कांबळे आणि डेप्युटी सरपंच हे संपतराव नरळे निवडून आलेले सदस्य आणि इतर ग्रामस्थ यांच्या सगळ्यांचे मी प्रथम आभार मानतो। या गावच्या ग्रामसेविका मॅडम मस्के मॅडम या गावातील पारदर्शक कारभार करून आणि मेहनतीने या गावाचं नावलौकिक कवटेमंकाळ तालुक्यात केला। अभ्यासू नेतृत्व, शासकीय कामाचा हातखंडा यामुळे मॅडम थोड्या दिवसात त्यांनी चांगली ओळख निर्माण केली। या कामामुळे मॅडमची ग्रामविकास अधिकारी या पदावर शासनाने नियुक्ती केली। ग्रामसेविका झाल्या घोरपडीमध्ये त्यावेळेस महाभयंकर रोगानं थैमान घातलं हा त्याचा कोरोना। तर कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला तोंड मॅडमने दिले। घरोघरी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटायचं काम केलं। माझं नाव कमलाकर बाबूराव माने। मी 2.5 वर्षापूर्वीच इथं मुंबईमधून इकडे आलो, पण जेव्हापासून आलो ते ह्या मॅडमने म्हणजे माझ्यासाठी जेवढं होता होईल तेवढं सगळं काय व्यवस्थित मला जेवढे मला म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील मला समजून सांगितलं आणि जी मी त्याच्यासाठी पाठपुरावा केला ते सगळ्या मॅडमने मला व्यवस्थित आज ताकद एकही काम माझं अजून म्हणजे ही झालेली नाही। दुसरी गोष्ट माझे सरपंच नितीन साहेब सरपंच संपत भाऊ यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे। साहेबराव जाधव पाणीपुरवठा विभाग तर त्यांच्या भावना ह्या व्यक्त करतायत। आज आमच्या गावामधून मस्के मॅडम दुसऱ्या गावी जाणार आहेत। ते आम्हाला मस्के मॅडमच्या काळामध्ये भरपूर अनुभव आला आणि मॅडमनं आम्हाला भरपूर ठिकाणी सहकार्य केलं। त्यामुळे मॅडमचे सोल्युशन हे आमच्यासाठी एक मोठं भाग्य आहे आणि मॅडम जे सांगतात ते योग्यच सांगतात आणि 100% त्यात कर्मचाऱ्याला कोणतीही खर्च न लागता काम अतिशय खूप सुंदर आणि चांगलं होतं। अतिशय आनंद पण होतोय आणि गावाच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर तसं एक नुकसानाची मोठी बाब पण आहे। आनंद ह्यासाठी होतोय की एक ग्रामसेवक या पदावरून आज या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी या ठिकाणी आज त्यांचं प्रमोशन होतं आहे। त्याबद्दल आम्हा सर्वांना या ठिकाणी आनंद होतोय की काम कसं करावं आणि अडचणीच्या काळामध्ये संयम कसा ठेवावा हे सुरुवातीला आम्हाला कुणालाही अनुभव नव्हता। आम्ही मॅडमला आम्हाला असं वाटायचं की कुठलंही काम आम्ही सांगितल्यानंतर लगेच झालं पाहिजे, का होत नाही, पण त्याला काही शासकीय नियम अटी असतात। मग आम्ही तक्रार करणार TPO साहेबांच्याकडं आम्ही BDO पण गेलो। सुरुवातीला आम्ही शिव मॅडमपाशी जाऊन बसलो की मॅडम आमचं ऐकत नाही आणि ठरलेल्या वेळेत आमची कामं होत नाही असं आम्ही तक्रार जेव्हा केली। पण ज्या वेळेला आम्हाला हळूहळू ज्या वेळेला प्रशासकीय आम्हाला अनुभव लागला की त्याला काहीतरी प्रोसेस असते कागदोपत्री आणि मॅडमचं कागदोपत्री प्रोसेस इतकी जबरदस्त आहे। जिल्ह्यातला कुठलाही माहिती अधिकार आला तर तो माहिती अधिकाराचा अर्ज 6 महिन्यानंतर 100% निकाल निघतो आणि तो निकाल 100% मॅडमच्याच बाजूला लागत असतो। ह्याचा आम्ही चांगला अभ्यास केला। मग त्यावेळेला आम्हाला समजलं की जी काही कागदोपत्री प्रोसेस असते प्रशासकीय जे काही काम असतं काम करत असताना सरकारी कर्मचारी असतील, सरपंच असतील किंवा आणि कोण पाणीपुरवठा कर्मचारी असतील किंवा ग्रामपंचायत यांना कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडून अडथळा येणार नाही अशा पद्धतीने त्यांचं एक कामाची छाप जसं आम्हाला त्यांच्या कामाचा अनुभव घेत गेला आम्हाला मिळत गेला आणि आम्हालाही त्या प्रकारे आम्हाला अभ्यास होत गेला। आता मॅडम जे काय आम्ही सांगितल्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये मॅडमचं कौशल्यानुसार ज्या काही 7 महिन्यामध्ये जो काही आराखडा तयार झाला आहे आता त्या आराखड्याची कामं आता इथून पुढे स्टार्ट झाले आहेत। खऱ्या अर्थानं आता ते कामं अंमलात यायला सुरुवात झाली आहे आणि त्या काळामध्ये जर ते अधिकारी आपल्या इथं नसेल तर त्याचं श्रेय नेमकं जाणार कुणाला। आता हे फार मोठं म्हणजे एक चिंतेचा आमचा विषय आमच्या दृष्टिकोनातून, कारण येणारा ग्रामसेवक सगळं श्रेय त्याला जात असतं येणाऱ्या काळामध्ये, पण ॲक्च्युली ती सर्व श्रेय टोटली सगळं मॅडमचं आणि आमचे सर्व
सदस्य आम्हाला त्यांनी फक्त मार्गदर्शन केलं, बाबा अशा पद्धतीने करा, अशा पद्धतीने होतंय, त्याला एवढा वेळ लागेल, तुम्ही फक्त 6 महिने शांत बसा, तुम्हाला मी 6 महिन्यामध्ये तेवढं तुमचा आराखडा मी तुम्हाला तयार करून देते आणि त्या पद्धतीने तुमची कामं तुम्ही चालू ठेवा. जवळजवळ 58 लाखाची कामं आता इथं स्टार्टअप होतील, ते इथून पुढं 1 वर्ष ती कामं चालतील. तर टोटल त्याचं सगळं श्रेय मॅडमला आहे. त्याच्यामध्ये कुणाला अन्याय होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आखणी करून ठेवलेली आहे. थोडं प्रशासकीय काम कसं करायचं असतं ह्याच्यावर थोडा त्यांनी आम्हाला स्टडी देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं बसून तुमची कामं होणार नाहीत, तुम्ही कवटेमहाकाळ पंचायत समितीला तुम्ही दररोज आला पाहिजे, तुमची इथं बसून तुमची कामं होणार नाहीत, तुम्ही एकमेकाची मापं काढत बसा तर तुमच्या गावाचा विकास होणार नाही. त्यांनी आम्हाला जेव्हा कानमन दिला तेव्हा आम्ही सर्व काही गोष्टी आम्ही कानात आत टाकून आम्ही डायरेक्ट इथं काय कामाचं नंतर आम्ही डायरेक्ट पंचायत समितीला इथं आम्ही अपेक्षा करतो की पुढील 6 महिन्यामध्ये मॅडम परत टीपी म्हणून परत कवटेमहाकाळ येतील, आम्ही अशी अपेक्षा करतो 100%. आणि अजून 2 वर्षांनंतर 100% मॅडम या कवटेमहाकाळ टीपी म्हणून 100% येणार. ही तुम्हाला मॅडम आमच्याकडून शुभेच्छा. आणि तुम्ही या टीपी म्हणून कवटेमहाकाळला आणि परत एकदा आमच्या या गावगाड्या कारभारामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं एवढी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज ज्यांनी आम्हाला फक्त 6 महिने झाले तर कारभार हातात घेऊन 6-7 महिने, तर या 7 महिन्यामध्ये ज्याने आम्हाला एक योग्य दिशा देण्याचं काम केलं, त्यांच्याकडे बरेच असे चांगले गुण आहेत की ते घेण्यासारखे आहेत. कामाच्या बाबतीत कसं राहावं, कुठलं काम कशा पद्धतीने हाताळावं आणि त्या कामाला कसं तडीच न्यायचं, हे जे ज्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी शिकायला मिळालं. जराशे कडक होत्या पण कामात मात्र अतिशय कामातसुद्धा तितक्याच कडक होत्या. त्या मनाने एक हळव्या मनाच्या होत्या. जरी वरून जरी कडक असल्या तर त्या हळव्या मनाच्या होत्या. इथल्या प्रत्येक माणसाचं नाव ना नाव, प्रत्येक ठिकाण त्यांचा, प्रत्येक माणसाचं घर ना घर त्यांना माहिती. त्या घरापर्यंत वाड्या वस्तीवरपर्यंत स्वतः गेल्या. प्रत्येक माणसाच्या काय अडीअडचणी आहेत, त्यांना काय समस्या आहेत, त्या इथंपर्यंत त्या पोचलेल्या आहेत. इथंपर्यंत म्हणजे माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत त्या पोचलेल्या व्यक्ती आहेत. त्या आदरणीय सन्माननीय आपल्या मस्के मॅडम, नेहमी सतत कार्यतत्पर असणाऱ्या मॅडम, नेहमीच सर्वसामान्यांच्या बद्दल त्यांचा कळवळा असायचा. कुठले एखादा सर्वसामान्य माणूस ग्रामपंचायतीमध्ये आला तर त्यांना शिडीक पिडीक बोलणं कधी जमलं नाही. मी आजपर्यंत 6 महिन्यात अनुभवले, त्यांचा अभ्यास घेतला आहे. आपलेपणाची नेहमीच भावना त्यांच्या शब्दात असते, शब्दात नेहमीच त्यांचा गोडवा असतो. कारण ग्रामीण भागातल्या लोकांना कसं असतं की अधिकाऱ्यांच्या पुढं गेलं की थोडं ते लडबडतात, त्यांचे शब्द अडखळतात त्या माणसाचे. पण त्या शब्दाला सुद्धा मायेचं पांघरून घालून, त्या शब्दाला सुद्धा शांतपणे करून त्या समोरच्या माणसाला शांत करणं आणि त्याच्या समस्या सोडवणं हे मॅडमच्याकडून शिकावं. इतके गुण चांगले त्यांच्यात आहेत मोठे. तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आम्हाला मिळत होतं. आम्ही त्यांच्याकडे घेत होतो. आम्हाला इतका आनंद झाला होता की एक चिकित्सा असणाऱ्या व्यक्तीचा सहवास आम्हाला लाभला. एक अभ्यासू त्यांच्यावर जो अभ्यासूपणा होता अशी व्यक्ती आम्हाला लाभली, याचा आनंद मिळाला होता. कारण त्यांच्या अगदी पुरेपूर त्यांच्या बुद्धीमध्येचा वापर माझ्या गावाच्या विकासासाठी आम्हाला करून घ्यायचा होता. कारण आम्ही नवखा असल्यामुळं आम्हाला प्रशासकीय कामातल्या कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नव्हतं. पण मॅडमने प्रत्येक गोष्ट इथून ज्या ज्या गोष्टी असतात कशा पद्धतीने करायच्या इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलं. मॅडम, तुमच्यावर बोलण्यासारखं खूप काय असतं. कसं असतं, प्राजक्ताचं झाड असतं पण सकाळच्या वेळेला गेलं की ते फुलं गळून खाली पडलेली असतात. खाली पडल्यानंतर ती भूमीसुद्धा मृदुंगित होते, म्हणजे त्याला मातीला सुद्धा गंध लागतो. तसं तुम्ही काही दिवस आलात, तुम्ही फुलासारखं तुमचं जीवन आहे की निरपेक्ष भावनेने प्रत्येक आपल्या अंतःकरणातला विचार माणसांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं, त्याला गंधित करणं आणि त्या माणसाला विकासात्मक दृष्टी कशी लाभेल त्या भावनेपुटी तुम्ही जीवाचं रान केलं. मला वाटत होतं की असं वाटायचं की कुटुंबासाठी जास्त वेळ मॅडमने दिलाच नसावा. कारण 2-2 गावची कामं अगदी टोटल बिझी कामात, इकडलं झालं की इकडलं झालं की इकडलं. मी त्यांना कधी कधी असंही विचारलं, मॅडम तुम्ही घरात काय काम करता का नाही हो. कधी कधी मी असंही म्हटलं, आता इकडला पार्ट संपला, आता दुसरा घरात गेला, दुसरा पार्ट चालू झाला, तुम्हाला थकवा कधी येतो का नाही. पण नेहमी हसतमुख चेहऱ्याच्या, पोटात कितीही असलं पण टार्गेट मात्र त्यांचं एकच काम, काम. इतक्या कामात एकरूप झालेल्या, तादात्म्य पावलेल्या त्या अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या मस्के मॅडम आज निघून जात आहेत, याचं अतिशय दुःख होते.
पण निश्चितपणे तुम्ही दिलेले विचार, तुम्ही दिलेले संस्कार, तुम्ही दिलेली चाकोरी, त्या प्रत्येक गोष्टीला विचारात काळजात आम्ही ठेवून तो विचार निश्चितपणे आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी तो लावू. वेळोवेळी इथून पुढे सुद्धा आपलं जे ऋणानुबंध जुळलेलं आहे तुमचं आमचं गावाचं, हे असेच वृद्धिंगित व्हावेत आणि तुमचं नेहमीच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सन्माननीय सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि माझ्या गावचे सन्माननीय सदस्य आणि सर्व सन्माननीय नागरिक आणि प्रतिष्ठित सर्व व्यक्ती, तर बोलायसारखं भरपूर आहे, पण मला काही त्या भावना व्यक्त करता येणार नाहीत. कारण जे काही थोडा इकडं काही कुशी काही गम असं परिस्थिती आहे माझी. आता प्रमोशन पण झाले आणि आता इथून सोडून जाणार आहे, त्यामुळे मला थोडंसं दुःख पण होते. 2019ला मी इथं हजर झाली पहिल्यांदा. त्यावेळेला माझ्यावर अण्णा होते. ज्यावेळेला आपण एखाद्या गावात प्रवेश करतोय त्यावेळेला ते गाव माझं कुटुंब म्हणून मी तिथं कधी पण लोकांना बघितलंय. मी कुटुंब करताय आणि माझं गाव सगळी माझी मुलं आहेत आणि मुलांनी आपल्या पालकाकडे हट्ट करायचा असं लोकांचं आम्ही असं नातं जोडून घेतलं होतं की ज्यांनी कोणी हट्ट केला आहे माझ्या बल नाही किंवा माझ्यात इथं असं हे होते, पाणी नाही किंवा असं गटर नाही किंवा बऱ्याच भानगडी, त्यासाठी पाठपुरावा करून कामं करण्याचा मी प्रयत्न केला बऱ्यापैकी. सुरुवातीला मी 2004ला ज्यावेळेला नोकरी लागली त्यावेळेला महिला ग्रामसेवक कोणच नव्हत्या. आमची पहिली बॅच महिलांची. त्या 2 महिला आम्ही नियुक्त झालो जतला. त्यावेळेला तिथल्या जे आमचे ग्रामसेवक सहकारी होते त्यांनी सांगितलं की मॅडम हे महिलांचं काम नाही, कारण गाव लेवलला लोक कसे असतात, लोक दारू पिऊन येतात, वाटेल ते बोलतात आणि पुढारी असतात, गावात कसं पण बोलतात, तुम्हाला ते सहन होणार नाही, तुम्ही 10 दिवसात सोडून जाताय, आमचं चॅलेंज आहे तुम्हाला. त्या ग्रामसेवकांनी मला चॅलेंज दिलं, मी ते चॅलेंज स्वीकारलं त्यांचं आणि मी असं काम करून दाखवलं की मला अनेक पुरस्कार मिळाले. मला राज्य शासनाचा आदर्श महिला ग्रामसेवक पुरस्कार मिळाला आहे, परत महिला रत्न पुरस्कार मिळाला आहे. 2015-16 ते 2009 पासून 2016 स्तरापर्यंत माझे वैयक्तिक आता 8-9 पुरस्कार आहेत आणि शासनाचे माझे 2 पुरस्कार आहेत सध्या. पण इथं आल्यानंतर मला वाटलं की मी तेच काम मी इथं करू शकेन, सगळं करू शकेन, पण काही असं म्हणजे नेतृत्व किंवा लोकांचा पण सहभाग मिळाला तसा थोडाफार, पण मला जे अपेक्षित होतं ते मला मिळालं नाही. पण आत्ता जी सगळी तुमची बॉडी आली, आता असं मला कुठंतरी आश्चर्य करून जात होता की काय तर आता होऊन जाईल, इथून पुढं काय तर आपण करू किंवा काय तर करून दाखवू. आता ते माझ्या वसुंधरामध्ये पण आपण सहभाग घेणारच आहे. ते जर आपण राज्यात नंबर काढला तर त्याला पहिला क्रमांक 1.5 कोटीचं बक्षीस आहे. त्याला तुम्ही भाग घेतला तर 1.5 कोटीचं बक्षीस आहे आपल्याला. स्मार्ट ग्राममध्ये भाग घेतला तर ते आपल्याला जिल्हा लेवलला जवळ 20 ते 25 लाखाची बक्षीस आहेत. 50 लाखाचं बक्षीस आहे स्मार्ट ग्रामला पहिला नंबरला. ते पण आपण नियोजन सगळं करून ठेवलं होतं. परत गाडगेबाब अभियानमध्ये पण आपण मतदारसंघात पहिला क्रमांक साहेबांना, मी गुरुसाहेबांना सांगून त्यावेळेस आम्हाला नंबर द्या म्हटलं, आम्ही यातून पुढं हळूहळू करतो. आधी मतदारसंघात नंबर, परत तालुका स्तरावर, नंतर जिल्हा स्तरावर आणि परत राज्य विभाग, असं आपलं ते कंटिन्यू पुढं चालत गेलं असतं. पण आता वाईट वाटते की सगळी मला साथ देणारी लोकं होती, पण आता मीच जाणार आहे. त्यामुळे तरी पण माझ्या शुभेच्छा असतील सगळ्यांना की तुमच्या इथून पुढे जी वाटचाल असेल ते, आणि तुम्हाला काही जर मार्गदर्शन लागलं तरी पण मी तुम्हाला कधी पण द्यायला तयार आहे. एका दिवशी मला ज्यावेळेला मला वेळ असेल त्यावेळेला मी इथं येऊन जाईन, तुम्हाला काय असं लागेल ते मी सांगून जाईन. पण प्रत्येक स्पर्धेत तुम्ही उतरा, प्रत्येक स्पर्धेत अनुभव घ्या, त्यातून पुढं जात गेला तर तुमच्या पण गावचं नाव चांगलं होईल आणि आपल्या गावचं नाव चांगलं होईल. आता माझं जे ऋणानुबंध सगळ्या गावाचे जुळले ते मी माझी आणि सगळी माझी माणसंच आहेत, कारण नातेवाईक सगळीच आहेत. माझ्या जे बुद्धीला माहिती आहे किंवा मला जे माहिती आहे ते सगळं कायद्याचं ज्ञान किंवा जे काही शासकीय योजना असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करीन नक्की. आणि आज मला तुम्ही सगळ्यांनी इथं बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून आभार आहे. धन्यवाद. खरोखर त्यांनी चांगलं काम, एक गाव स्वतःचं कुटुंब असं समजून त्यांनी इथं शासकीय सेवा केली आणि त्या सेवेमध्ये आणि असेच सेवा करत राहिल्यामुळं शासनाने सुद्धा फार मोठी दखल त्यांची घेतली आणि ती दखल अशी घेतली की त्यांची आज ग्राम विकास अधिकारी म्हणून निवड झाली आणि ते पण जत तालुक्यामध्ये. ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसेविका मॅडम मस्के मॅडम यांचा फुल नाही फुलाची पाकळी देऊन गौरव करण्यात येणार आहे. सर्व ग्रामस्थ आणि सरपंच आणि डेप्युटी सरपंच आणि सदस्य तर त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धोंडी रामनरळे हे ग्रामसेविका मॅडमचे सत्कार करतात. बघा किती एक आनंद क्षणी हा एक टिपणारा त्यांच्याबरोबर आहेत
छाया नंदकुमार मलमे आणि मराठी शाळेच्या मॅडम भरपूर त्यांना पण पुरस्कार मिळाले, त्यांनीसुद्धा हजर आहेत आणि महिला वर्ग पण मोठ्या संख्येने उभा आहेत आणि अशा पद्धतीनं मॅडमचा सत्कार आता आपण बघतोय. मस्के मॅडमचा सत्कार करताना सीताराम खरात, विष्णू सरगर, नंदकुमार मलमे, सरपंच नितीन कांबळे, डेप्युटी सरपंच संपतराव नरळे, हनुमंत नरळे आणि सदस्य विष्णू नरळे यांच्या हस्ते हा सत्कार पार पडतोय. पहा किती आनंदी क्षण हा अनुभवतोय आपण आणि चांगलं सहकार्याची भावना ही आपण पाहतोय आणि पुढील वाटचालीस त्यांना सगळेजण शुभेच्छा देतात. आता असं उत्तम रीतीने मॅडमचा सत्कार केला जातो. हा कविता मॅडम जावा. या घोरपडी गावच्या पोलीस पाटील पण कविता मॅडम आणि मस्के मॅडम किती या सत्काराला सोसायटी चेअरमन पण हजर आहेत. आपले तानाजी मुकदम आहेत आणि दत्ता भनगे, रणजित माने आणि सरपंच आणि मस्के मॅडम आणि ठोंबरे. बघा त्यांनी सत्कार किती आनंदात करतात. हे बघा घोरपडी गावातील आमचे सगळे शेतकरी बांधव, काही बागायतदार आणि दिवसभर कष्ट करणारे पेटेवाले मामा, पुजारी मामा हे पण हजर आहेत आणि सुखदेव सरगर हे कामातून कधीही वेळ म्हणजे नसतं येत. घोरपडी गावच्या ग्रामसेवका मॅडम यांचा सत्कार करताना मराठी शाळेच्या अनेक पुरस्कार विजेत्या हनुमान मॅडम आणि पूजा नंदकुमार मलमे ह्या घोरपडी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. पूजा आणि त्यांचे मिस्टर नंदकुमार यांच्या हस्ते पोलीस पाटील, घोरपडी गावच्या पोलीस पाटील कविता धोंडीराम नरळे आणि त्यांचे मिस्टर धोंडीराम नरळे यांच्या हस्ते मॅडमचा सत्कार करण्यात आला आहे. तेव्हा ग्रामपंचायतचं कर्मचारी बघा दोघंही आहेत तिथं हजर, त्यांच्या हस्ते सुद्धा ग्रामसेविका मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे. ग्रामरोजगार सेवक सीताराम खरात यांनी सुद्धा आपल्या मॅडमला निरोप देत आहेत आणि त्यांचा सत्कार आणि पुढील भव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याच्यात आणि विकास नरळे त्यांनी पण हजर आहेत. सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच यांच्या हस्ते मस्के मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे आणि त्यांना पुढील ग्राम विकास अधिकारी पदोन्नती मिळाल्यामुळं त्यांना पुढील भावी आयुष्यात शुभेच्छा देताना सदस्यांनी, सरपंच आणि डेप्युटी सरपंच ग्रामसेवक मॅडमचा सत्कार करताना त्यांची आजी घोरपडी गावच्या त्यांनी या शुभेच्छांच्या आजचा आनंद त्यांनी उपस्थित दर्शवली आहे. त्यांनी पण आपल्या नातीचा सत्कार करताना पाहिलं. जनतेपर्यंत मॅडम कशा पोचलेत आणि त्यांनी सुद्धा अगदी सत्कारला मॅडमच्या हजर राहिले. ह्या पडळकर विठाबाई पांडुरंग. तो प्रसिद्ध फोटोग्राफर बाबासाहेब पडळकर यांनी सुद्धा मॅडमला शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोग्राफर स्वप्नील पडळकर यांच्या हस्ते मॅडमचा सत्कार करण्यात येत आहे. आता तर सध्या जत येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. यांच्या हस्ते मॅडमचा सत्कार करण्यात आला.